एक एक गोष्ट मला समजत नाही की राज्याचं लक्ष लागणे कशावर. म्हणजे सगळा नागपूर असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, त्यांना काय सांगितलं निवडणुकी हा स्थानिक प्रश्न आहे. आणि स्थानिक प्रश्न इथे सभासद त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याची स्थितीच आहे. आजूबाजूला दुसऱ्या संस्था आहेत, तालुक्यात त्यांचा इंटरेस्ट नाही. एकंदरीत आपण बघितलं की लोकसभेनंतर आपण प्रत्येक निवडणूक झाल्याच्या आता आपल्या पक्षाचे देखील 20 उमेदवार या निवडणुकीत उभे ठाकलेले. असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्हाला इतक्या एकंदर चित्र वारकाईनं माहिती आहे. याच्यात आमची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यार. पण एक विशिष्ट स्थिती झाली. सुरू लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ठीक आहे, झालं. पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही. हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल 4 दिवसांनी लागून जाईल. पवार साहेब आपले मित्र शेंगाव तावडे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती सीट काढायची होती त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावचेच कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू. परंतु पवार साहेबांनी सोमेश्वर असेल, माळेगाव असेल ही लोकं घेतली आणि 90% माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती. काय नक्की या झालीच नाही ना, होऊ शकली. आणि गमत अशी आहे की उदाहरणार्थ साखर कारखाना या कार्यक्षेत्रात ऊस आहे, त्यांना तिथे घेतायचं. शीत देवी एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता. आता कापूस इथं राहिला नाही आणि त्यावेळेस शीत देवी काढायची चर्चा त्यावेळी झाली तर सगळं तालुक्याला बरोबर घ्यावं असं लोकांची इच्छा होती. पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि कापूस असल्याशिवाय शीत देवी यशस्वी होणार नाही या निश्चित आलो आणि आम्ही हा प्रोजेक्ट सोडून दिला. आमच्याशी संवाद साधण्याचा पवार साहेबांचा पहिल्यांदा प्रयत्न केला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना वाईट वाटलं असतं आम्ही त्यांच्याशी केलं. ठीक आहे, हे खरं त्यांच्याशी बोलणं झालं होतं काही लोकांचं, पण त्यांना अडचण होती आणि त्यावेळेला आम्ही काही ताणलं नाही. या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात, खूप बोलले जातात. माहीत आहे मी काय इतकं काही बघत नाही या निवडणुकीकडे. मी आता पुण्यात चाललोय, परत इथं माझे दुसरे कार्यक्रम आहेत. त्या AIच्या संबंधीचे एक आंतरराष्ट्रीय पातळीचं वर्कशॉप उद्या इथं आहे. अमेरिकेवरून लोक येणार. माझं लक्ष त्याच्यात आहे, त्या बाकीच्या निवडणुकीत शिक्षण नाही. VIच्या बाबतीत आपण बघतोय की VIला अधिक महत्व दिलं जाते आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितलं की बारामतीत घेतलं झालं. याचा कितपत पुढं भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो माहिती आहे. मला त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं. आणि आजचं वृत्तांत तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट काल 500 कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि बाकीची पिकं तिथे AI वापरायचं धोरण त्यांनी फायनल केलं. याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे म्हणून त्यांचा अभिनंदन. पालखीचं प्रस्थान होत आहे, आपण कशा शुभेच्छा द्याल? ठीक आहे.
जमलं साहेब सगळे माळेगाव कारखान्यात साहेब आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. दोन्ही पण सांगितलं जाते की माळेगाव कारखाना हा पवार साहेबांच्याच नावाने ओळखला जातो. ठीक आहे तर व्यवस्था जातो काय करू पण मी त्याचे आरोप प्रत्यारोप आणि याच्यात काढणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.